जय भीम राइट, अपने आदर्शों को वंदन करने का, सैल्यूट करने का अनोखा जज्बा। इसका मतलब है जय भीम राइट। जय भीम राइट डॉक्टर निखिल माधव डोरले का एक खास मकसद से किया हुआ भ्रमण। डॉक्टर निखिल के आदर्श डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर। बाबा साहेब को अभिवादन करने का जज्बा दिल में लेकर निखिल ने नागपुर की दीक्षा भूमि से शुरू की अपनी ये मोटरसाइकिल यात्रा और नाम दिया जय भीम राइड। दीक्षा भूमि से पहला पड़ाव महू का। गेल्या 7 फेब्रुवारीला रमाबाई आंबेडकर जयंतीला मी जय भीम राईड म्हणून एक राईड सुरू केली होती। त्या राईडला मी सकाळी 8 वाजता दीक्षाभूमीवरून त्या राईडला प्रारंभ केला आणि त्यानंतर नागपूर ते महू जे बाबासाहेबांची जन्मभूमी आहे तिथे गेलो आहे। सतत 11 तास राईड करून 495 किलोमीटर प्रवास केला आणि सायंकाळी 7ला महूला पोहोचलो। त्यानंतर प्रश्न पडला राहायचा कुठे आहे। तिथे बोर्डवर मी मोहन वाकोडे सर जे सचिव आहेत आंबेडकर मेमोरियलचे त्यांना फोन केला, तर त्यांनी मला आंबेडकर मेमोरियलमध्ये रात्रभर राहण्याची सोय करून दिली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या घरून सकाळचा आहार वगैरे करून वडोदरा राईडसाठी शुभेच्छा दिला। बाबा साहेब डॉक्टर अम्बेडकर मतलब जय भीम, एक ऐसी पहचान जो पूरी दुनिया में एक दूसरे से नाता जोड़ देती है। अपनी इस राइडिंग का अनुभव निखिल बताते हैं। मी वडोदरा असताना 130 किलोमीटर दूर असताना रवींद्र गाडे सर यांना फोन केला। सर मी नागपूरवरून निघालो आहे, माझी अशी जय भीम राईड आहे आणि मी इतक्या जिल्ह्यात इतक्या डिस्ट्रिक्टमध्ये बाबासाहेबांचे जे इम्पॉर्टंट ठिकाण आहे जिथे त्यांनी पाय ठेवला आहे तिथे मला मानवंदना द्यायला जायचं आहे असं मी त्यांना सांगितलं। तर ते म्हणाले, बेटा तू वडोदराला नको येऊ, तू गोध्रा थांब। मी लगेच त्यांचा फोन ठेवला आणि मागून एक कार येऊन उभी झाली आणि त्यांनी मला असं विचारलं, बेटा आप कहाँ से आए हो? आपका नाम निखिल डोरले है? बोला जी हाँ मेरा नाम निखिल डोरले है। नागपूर से आए? बोला जी नागपूर से आया हूँ। तो त्यांनी सांगितलं की ते रवींद्र सरांनी त्यांना फोन केला होता की एक मुलगा निघालेला आहे आणि तो गोध्राजवळ कुठेतरी थांबलेला आहे। लगेच त्यांनी मला गोध्रावरून पिकअप केलं आणि मला गोध्रा घेऊन गेले। तिथे लगेच 5-6 आंबेडकरी कार्यकर्ता आले आणि माझं स्वागत केलं। महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळ बघितली होती, पण गुजरातमध्ये आंबेडकरी चळवळ बघून खूप आनंद झाला। दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत मी संकल्पभूमी बघितली जिथे बाबासाहेब रडले होते आणि त्यांनी संकल्प घेतला होता। संकल्पभूमी बघून मी सयाजीराव गायकवाड पॅलेसमध्ये गेलो आहे। तिथे बाबासाहेबांचे जे ऑफिस आहे जिथे त्यांनी काम केलं आहे ते ऑफिस बघून परत वडोदरा तिथनं नाशिकसाठी निघालो आहे। सकाळी नाशिकला सत्याग्रह भूमी जाऊन आलो आहे जिथे बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला आहे। तिथे मानवंदना देऊन मी येवला गेलो आहे, मुक्तिभूमी जिथे बाबासाहेबांनी 1935ला घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्मलो आहे पण मी हिंदू म्हणून मरणार नाही। त्या मुक्तिभूमीवर मानवंदना देऊन मी परत नाशिकला गेलो आहे। नाशिकला रात्रभर थांबून दुसऱ्या दिवशी मुंबईसाठी प्रवास सुरू केला। चैत्यभूमीला मानवंदना दिली आणि रात्री परत मुंबईला थांबलो आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धार्थ कॉलेज राजगृह आणि पनवेलचा नाका जिथे सोनबाई एल्वे स्मारक तिथे बनणार आहे, सोनबाई एल्वे स्मारक, ते स्मारक बघून मी महाड रायगढ़ निकालो है। महू से बड़ोदरा होते हुए निखिल पहुंचे नासिक, फिर दादर चैत्य भूमि, महाड का चौदार तालाब और फिर अंबाडवे। रात्र मंडनगडला थांबून दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग मी अंबाडवेला निघालो आहे। अंबाडवे जाताना रस्ता फार अवघड आहे, रस्ता बरोबर डेव्हलप झालेला नाही आहे, तिकडे जायला त्रास झाला। पण अंबाडवे पोहोचल्यावर म्हटलं बाबासाहेबांचं मूळ गाव आहे, तिथे पोहोचलो। लगेच तिथे बाबासाहेबांचे जे
परिवार आहे जे सकपाळ जे आहेत त्यांचे अजूनही तिथे घर वगैरे आहेत. त्यांना मी भेट दिली. माझं नशीब इतकं चांगलं होतं की मला सुदाम सकपाळ म्हणून घरीच भेटले, बाबासाहेबांचे चुलत नातू. मी त्यांच्यासोबत बसलो आहे. त्यांनी त्यांची गोष्टी सांगितल्या. आम्ही जवळपास 2-3 तास बोललो आहे सोबत. त्यांनी मला बाबासाहेबांबद्दल सांगितलं, काही त्यांच्या प्रवासाबद्दल, जे दीक्षाभूमी आले ते प्रवास कसं होतं त्याबद्दल त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. अंबा डवे की स्फूर्ति भूमि से निखिल ने रुख किया वणंद गांव का. वणंद गांव यानी रमाई का गांव. वणदला रमाबाईचे भाचे आहेत ते भेटले, हरिश्चंद्र धोत्रे. त्यांना भेट दिली. त्यांची पत्नी होती आणि त्यांची सून. तिकडे रमाबाई आंबेडकर स्मारकला त्यांना मानवंदना देऊन मी दापोली निघालो आहे. दापोली से निखिल कोल्हापुर होते हुए माणगांव पहुंचे. अंबेडकरवादी आंदोलन की दृष्टि से बड़ी ही ऐतिहासिक जगह. माणगाव परिषद 1920 मधली, जिथे शाहू महाराजांनी म्हटलं होतं पहिली अस्पृश्य परिषद घेतली होती माणगाव परिषद. तिथे शाहू महाराज उद्गारले होते की मला तुमचं अभिनंदन करायचं आहे, तुम्ही तुमच्या पुढारी शोधून काढला आहेत आणि आंबेडकरच तुम्हाला वाचू शकेल. आणि मला ठाऊक आहे की आंबेडकर फक्त दलितांचेच नव्हे तर पूर्ण देशाचे नेते होतील. त्या माणगावला स्मारक, बाबासाहेबांचे स्मारक बनलेलं आहे. लवकरच ते राष्ट्रीय स्मारक बनणार आहे अशी गावकऱ्यांनी माहिती दिली. जहां जहां बाबा साहब के कदम पड़े, निखिल ने उन सभी जगह दस्तक दी जहां आंदोलन की प्रेरणा मिलती है. साताराला बाबासाहेबांची शाळा, सातारा हायस्कूल, जे आता हिम्मतसिंग हायस्कूल झालेली आहे, तिथे गेलो. ती शाळा अजूनही तशीच आहे, जुनी काळातली. तिथे बाबासाहेबांची नावाची नोंदणी केलेली आहे. जे ऑथोराइज्ड पर्सन आहे ते अब्सेंट असल्यामुळे मला ओरिजिनल डॉक्युमेंट्स बघायला नाही मिळाले, पण त्यांच्याकडे कॉपी होती. अंबा डवेकर, जे नाव आंबेडकर चेंज झालं, त्या ह्याच शाळेत हिम्मतसिंग हायस्कूलमध्ये चेंज झालेलं आहे. जे त्यांचे शिक्षक होते केशव माधवराव आंबेडकर, त्यांनी स्वतःचं आडनाव आंबेडकरांना दिलं होतं. ती साताऱ्याची हायस्कूल बघून तिथे मी लगेच पुण्यासाठी निघालो. भीमा कोरेगांव में अपने पुरखाओं को, योद्धाओं को मान वंदना समर्पित करने के बाद निखिल पहुंचे देहू रोड. देहू रोडवर बाबासाहेबांनी स्थापित केलेलं एक बुद्धविहार आहे, जे त्यांनी 1954 मध्ये रंगूनमधून गौतम बुद्धाची मूर्ती आणली होती आणि ते तिथे स्थापित केले होते. तिकडलं बुद्धविहार खूप जीर्ण अवस्थेमध्ये आहे. तिकडे काहीच डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. तिकडल्या गावकऱ्यांनी सांगितलं की गव्हर्मेंट लक्ष देत नाही आहे. जवळपास आम्ही भरपूर प्रयत्न केलेत, पण कुठल्याच गव्हर्मेंटच्या याच्याकडे लक्ष नाही आहे आणि ते खरंच खूप जीर्ण अवस्थेमध्ये आहे. औरंगाबाद में मिलिंद महाविद्यालय का अनुभव निखिल बताते हैं. मिलिंद कॉलेजला बाबासाहेबांनी ते पिपळाचं झाड लावलं होतं ते, आणि त्यांचे काही वस्तू तिथे ठेवल्या आहेत. अब निखिल पहुंचे वापस दीक्षा भूमि, जहां से ये यात्रा उन्होंने शुरू की थी. 493 किलोमीटरच्या सतत 9 तासाचा प्रवास करून मी आता नागपूरला पोहोचलो आहे. जिथून मी राईड सुरू केली होती तिथे राईड संपवली आहे. तीन स्टेटचा मी प्रवास केला छातीवर बाबासाहेब लावून. सगळ्यांचा जय भीम.